सिनेमात काही देवाचे नाहीत का? गाणे सुद्धा सिनेमातले देवाचे. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी दिसले मला हे. ते म्हणले तुम्ही आम्हाला चपटी द्या ना. मग त्यांनाही दिली. म्हणले आता काय लावायचं? आता चला नाचायचं. नागिन बिलांचे नागिन निघाले नागोबाला या लागला. आता गाण्यात बरं वाटतंय, खरंच नागिन निघाल्यावर हे नाचणारे थांबतेत का तिथं? या माय मावल्या नागपंचमीच्या दिवशी भिताडावर नागाचं चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात. करतात का नाही? मग खराच नागोबा निघाल्यावर लगेच हळदी कुंकून पूजा. काय जर वळवळ करायले, चावतंय मरतंय. हा ना हा ना. भिताडावरच्या चित्राची पूजा करताना खरा नागोबा निघाला तर हळदी कुंकू वाहन चावलं की मरतंय. मग मला सांगा, कळत नाही का? माणसाला कळत नाही वाटते? खरंच नाचणारे असे डुलून नाचू लागले आणि खरंच निघाला. चड्ड्या पिवळ्या होत्या. नुसतं खुडखुड वाजलं तर रात्रभर जाग राहते. काय वाजलं की खुडखुड असं गेल्यासारखं दिसलं. शेपूट अरे वा, सापसुरळी असल, पाल असल. नाही महाराज, सगळ्याला दुःख आहे. इथून तिथून माऊली सुद्धा म्हणतात, संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंथरून माझी केले इंगळ, इंद्रिय वज्रघाते तपे उष्णवरी ज्वाळ, सोसिले काय करू दुर्भर हे चांडाळ. प्रमाणे आपण म्हणतो, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. महाराज, मग अशी हीच भवसागर तरुण जाताना दुःख आहे. पण आमच्या संत महात्म्यानं सांगितलं, भवसागर जरी असला पाहुणाऱ्याला त्याचं दुःख नाही. ज्याला शुगर नावाचा रोग झाला नाही त्याला गोड खाण्याचं दुःख आहे का? नाही. ते गोड हौसनं खाते. महाराज, मला शुगर असून सुद्धा, तुम्ही ढोक महाराजांचा फोन नंबर असेल तर 9822068999 त्यांना फोन करून विचारावं, उखळीकराला शुगर आहे, खातेत का? 31 गुलाबजामुन खाल्ले होते त्यांच्याबरोबर शर्यत लावून. ते म्हणले पैसे देतो बाबा, पण मी गोड नाही खाणार, भीती वाटते. मला भीती वाटत नाही महाराज. माझ्या भाच्यानं सांगितलं, MBBS MS असणारा, त्यांनी सांगितलं, तुम्ही रोगाला, बीपीला, शुगरला, अल्सरला, अपेंडिक्सला, मूळव्याधला वैरी समजू नका ना. हे आपण केलेल्या पापाचं फळ रोगाच्या रूपाने येते. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. मग ते पाप दुःख देतं, तसा संसार जननम मरणम दुःख देतो ना. मग महाराज, कितीही मोठा पूर आला, पोहणाऱ्याला भीती आहे का हो? एक माणूस गावाच्या बाजूनं नदी वाहत होती, पाऊस भरपूर झाल्यामुळं असा पूर आलेला होता आणि त्याला गावात जायचं होतं. सकाळी 6 वाजल्यापासून बसला, दिवस निघाला. त्यानं त्या पुराच्या काठावर दगड ठेवायचा, दगड बुडून जायचा, पुन्हा ठेवायचा. पाणी वाढू लागलं. पुराचं पाणी गढूळ जोरात वाहणारं, दोन्ही मर्यादा सोडून, किनारपट्टी सोडून वाहणारं.
11 वाजता दुसरा माणूस आला. पहिलं वैतागून गेलेलं, त्या पावसानं, त्या पुरानं, त्याला पलीकडे जायचं. दुसरं आलं जेवण खावण करून. त्यानं पहिल्याला राम राम घातला, राम राम. जेवण खाऊन करून आलं होतं, कशाचं दुःख नाही. हे पहिलं 6 वाजल्यापासून बसलेलं वैतागून गेलं होतं. पाणी नाही, काही नाही, खायला नाही. ते नाही महाराज झटक्यातला राम राम म्हणला. झटक्यातला कळाला का? हे खुश असलेलं माणूस कसा राम राम घालते, राम राम. महाराज लोक जेवण खाऊन करून दक्षिणा घेऊन निघाल्यावर कसे जय हरी. आणि ज्याला दक्षिणा मिळाली नाही, जेवलं बी नाही, आणि मोटरसायकल पंक्चर झाली, ढकलीत आणली, त्याला जय हरी घातल्यावर ते हात जोडून म्हणली का जय हरी, ते लगेच जय हरी. तसं यानं राम राम घातला, राम राम. ते वैतागलेलं म्हणलं राम राम. आता दोघाच्या ओळखी नाहीत. ते दुसरं आलेलं म्हणलं बाबा 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 केवढा पूर आहे. ते पहिलं चिडलेलं म्हणते माती पडली का डोळ्यात. ते म्हणलं का ओळख नाही पाळख नाही माती. तुम्ही अगोदर आलात का मी अगोदर? ती म्हणली तुम्ही. मग पूर मला अगोदर माहित आहे का तुम्हाला? म्हणले तुम्हाला. मग तू बोलायची काय गरज आहे? हा, लाईट गेली, तुम्ही जेवायला बसल्यावर फराळाला बसल्यावर गेली ना, हा, लगे दोघं तिथे म्हणजे गेली लाईट. फक्त आंधळ्या माणसाला कळणार नाही लाईट गेलेली. जे धडके त्यानं सगळ्यालाच कळाली ना, मग म्हणायची काय गरज आहे? हा, पण ते माणूस बोलून दाखवतो. माझ्याकडे गाडी नव्हती त्यावेळेस पिशवी घेतली पटक्या उपरण्याची आणि एसटी हलायली, मी सलदोम कळायलोय. आणि दुसरं माणूस म्हणते महाराज गावाला निघालात का? मी नाही, संडासला चाललोय. एसटीत पिशवी घेऊन चढायलोय, मग गावाला नाही तर कुठं काय संडासला जाते का? या जेवायला. जेवायलात का? नाही म्हणला, स्वयंपाक करायलो. काय माणसं नाही हो, मला गावात जायचं. ते म्हणला मलाही जायचं. मग चला ना दोघं बी जाऊ. आता बा खरा विचार, त्या पहिल्याला वाटलं दुसऱ्याला पाहता येत असत, आणि दुसऱ्याला वाटलं ह्याला पाहता येत असत. दोघंही निघाले, गुडघ्या इतक्या पाण्यात गेले. पुराचं पाणी वड बसली त्याला, एक जण पडलं पाण्यात, हात उडविला. मामा म्हणला मला धरा, मला पावता येत नाही. ते म्हणला मलाही येत नाही. आता दोघांनी एकमेकाला कितीही धरलं तर ज्याला पाहताच येत नाही ते पहिलं तिऱ्याला जातील का? नाही. एकची लीला तरले जे सर्व भावे मजबजली. ज्याला तरुण जाता येतं आणि स्वाभिमानानं अशा दुःखरूप जन्म मरणाच्या दुःखामधून माझे माऊली आत्मविश्वासानं म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. तरुण गेलो महाराज, आम्ही तरण्याचा प्रयत्न करतो. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाली त्याची शुद्धीची नाही. एकी तरावयाची आशा केला स्वबाहूचा भरवसा. तेही तरू शकले नाहीत. हे तर मोहिले गा दीर्घदर्शी, ते तर इतराची कथा कायशी. महाराज सगळे संसारामध्ये दुःखामध्ये गटांगळ्या खायलात. आणि ज्ञानोबाराया म्हणतात मी तरुण गेलो. मग पहिल्यापासून तरले का? नाही. म्हणून शब्द आता उच्चारलाय. कधी तरले? सद्गुरु माऊलीनं कृपा केल्यावर तरले. एकदा सांगितल्यावर पटणार नाही, म्हणून आग्रह. महाराज कार्यक्रमाला अवश्य या, आलंच पाहिजे. चकार आणि द्विरुक्ती हा दोष आहे शास्त्रामध्ये. चकार जरूर जरूर यावेच लागेल. एकदा जरूर म्हणल्यावर कळत नाही का? यावं लागेल म्हणल्यावर आम्हाला कळत नाही का? पण यावंच लागेल, आग्रह आहे.
आणि द्विरुक्ती हा दोष आहे. हां, तसं माऊलीनं द्विरुक्ती हा दोष पत्करून आपल्या गुरुच्या केलेल्या उपकाराची जाणीव करून दिली. इतके दिवस तरलो नव्हतो मी, प्रयत्न केले, पण माझ्या गुरुनं कृपा केली म्हणून शब्द अभंगाच्या शेवटी मेरी उमर तुम्ही लगी. महाराज, सगळ्यात अवघड असेल तर भजन आहे बरं का. महाराज आमचे बोधे बाबा गेले, आळंदीच्या संस्थातलं भजनच गेलं. आता भजन तर सगळेच करतेत हो, पण बोधे बाबा म्हणजे गाथा मूर्ती, गाथ्याचं भजन बोधे बाबा. आता आम्हाला एक कुठंही बघा रूपाची एकच चाल येते. मला कोणी टाळ घेऊन उभं राहिल्यावर म्हणलं का नाही चाल म्हणा, माझी पहिलीच गेली नाही चाल. आळंदीत आणि आळंदीतून निघाल्यापासून आत्तापर्यंत एक अभंग टाळ घेऊन म्हणलेला आहे, ते बी विठ्ठलबुवा घोलेनं मारल्यावर. आणि तेही सोपानबुवाला म्हणलं जवळ बसान गुणगुण करा, नाही तर म्हणायला गेल्यावर स्वर कुणीकडं ताल कुणीकडं. नाही महाराज, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेऊ ब्रह्मरस आवडीने. तुका म्हणे येते भजन प्रमाण. आणि असं भजन बाकी काही असं, पण मग बाकी काही किती मोठ्या गाड्या आणि विमानानं जरी आलं तर काय थोर पण जाळावे, ते भजन जरी येत नसेल तर. योगानं ज्ञानोबा राय आत्मविश्वासानं म्हणतात, तरलो तरलो आता उद्धरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. गुरुची कृपा झाली की माझा उद्धार झाला. महाराज मला सांगा, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानोबा राय स्वतः गुरु असताना पण एक आहे, गुरुबिन कोण बतावे बाट. गुरुशिवाय मार्ग नाही. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य अवश्य पाहिजे आचार्य. आपमती बसता राया अनेक अपाया माझी पडे. ज्ञानोबा रायात नाही, प्रभू रामचंद्राला कृष्णाला गुरुच करावा लागला. गुरुशिवाय मार्ग नाही. भावे विना देव ना भोपळा पेटे नाव दोर हे सगळे महाराज. नाव तारी हे साचार माझी बैसले थोर थोर, परी तारके वन पैल पार समर्थ नर न पवती. एका गावाला जत्रा होती. जत्रा वेगळी आणि यात्रा वेगळी. ज्ञानोबारायची, तुकोबारायची, पांडुरंगाची, देवाची, संतांची यात्रा असते. माळेगावची जत्रा असते. यात्रेमध्ये कीर्तन भजन आणि जत्रेमध्ये सुरेखा पुणेकर गायत्री झिंगनंग चिकनंग. महाराज, एका गावाला पाणी भरपूर, जायलाच मार्ग नाही. नावाड्याचं साधलं. 5 रुपये इकडून तिकडं जायचं, 5 रुपये तिकडून इकडे यायचे, 5 रुपये. कितीही माणसं बसले, नाव बुडत नाही आणि मधी बसलेल्या बुडू देत नाही. मग त्यानं चाटू हाणायचे आणि पहिलं तिरेला सोडायचं. खूप दिवसभरचा धंदा झाला, भरपूर पैशाची कमाई झाली. रात्री 10 वाजले. त्यानं विचार केला, आता कोणी येणारही नाही जाणारही नाही. नाव अलीकड ओढली निघणार इतक्यात त्याचे 4 दोस्त असते, फुल पेलेले. आम्हाला पलीकडे नेऊन जत्रा सोड. दोस्त होते. मित्राचं लक्षण सांगितले शास्त्रानं. ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमख्याति पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षड्विध मित्र लक्षणम. जे जगात माणूस कोणाला सांगत नाही, मित्राला सांगते. म्हणून बसविलं, पलीकडे नेऊन सोडलं, निघाल. तू कुठं निघालास? चल ना जत्रेत ना म्हणला. दिवसभर काम केलंय, थकून गेलोय, आता घरी जाऊन तुकडा खाऊन झोपतो. नाव इथं ठेव, आम्ही घेऊन येतो. मित्रच असल्यामुळं त्यानं मेख रवली, खुंटा रवला, त्याला दोर बांधला, तो नावेला बांधला. नावेमध्ये चाटू वलवे ठेवले, डोक्याला कपडे गुंडाळून पोहून अलीकडं आला.
हे जत्रेत गेले, खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पेलं, बघू नये ते बघितलं, करू नये ते केलं. 5:30 पावणे 6ला निघाले. अरे म्हणला नाव चालवणार गेला, काय त्याच्यात बसायचं साठ हाणायचे. 4 जणही बसले, एकानं हात गळून आला, दुसऱ्याला घाम आला, तिसऱ्याला कंटाळा आला, 4थ्यानं चाटू हाणायला सुरुवात केली. म्हणला आणखी कसं पडलं तिला लागणं. तोपर्यंत डोक्यातली दारू उतरली होती आणि सकाळचं महाराज अरुणोदय झाला होता, दिसू लागलं. त्यानं इकडं तिकडं बघितलं आणि ते म्हणलं आपण गदडेत र, हे आपण गदडेत. ते म्हणला का दुसऱ्यानं गदड म्हणल्यावर राग येते ना, आपले आपण का म्हणून घ्यायला. रात्रभर चाटो हा नाही म्हणला दावं सोडलंय का खोट्याचं. संसाराची मेख आहे, अहंकाराची वासनेचा दोर आहे. संसाराला बांधून मोकळा सोडला असता तर नाही, नावेला बांधले बुडत नाहीत. पण पहिलं तिऱ्याला वासनेचा दोर तुटल्याशिवाय पहिलं तिऱ्याला जाऊ शकत नाही. हा म्हणून जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाची काशे गाडे. काही लोक म्हणतील महाराज गुरु गुरु एक करती गुरु गुरु भोवती भारू शिष्याचा, त्याच्यापेक्षा देवालाच म्हणाव. देव सुद्धा देव म्हणून तारू शकत नाही, त्याला तारण्याकरता गुरुच व्हावं लागतं. म्हणून शब्द आहे माझ्या विठोबाचा कैसा, पण आपणची देव पण होय गुरु, आणि गुरु शिवाय तारू शकत नाही. महाराज आणखी काय काय लागतं, पेटा, भोपळं, ट्यूब, ते बुडत नाही म्हणून आपल्याला तारेल. महाराज काहीही करा पण गुरु शिवाय आणखी काय काय इतर साधनाचा विचारच करायची गरज नाही. एक गुरु जर तारणार असतील, तारणार नाही का, तारू भला पांडुरंग पाव भिजोनी दी अंग. पांडुरंग परमात्मा म्हणून कमरेवर प्रमाणम भवाब्धेरिदं मामकानां नितंबकराभ्याम धृतो येन तस्मा विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. माझ्या भक्ताला माझ्याकडे येताना भवसागराचं पाणी कमरे इतकंच आहे, आणि जे दुष्ट असेल त्याला सांगतात कमरे इतकं तर आता बुडालास, लवकर जर साधन नाही केलं तर खलास. असे कितीतरी बुडून जातील महाराज. पण दुसरं कोणतं साधन करण्याची का गरज नाही, एक गुरुशी पाठी असताना. तसं एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. तो विठ्ठलच गुरुही आहे आणि देवही आहे, आणि दुसऱ्याची का गरज नाही त्याचं कारण सांगितलं आमच्या ज्ञानोबारायानं पहिल्या चरणामध्ये. श्री गुरु सारिका म्हणून शब्द माऊलीचाच सद्गुरु वाचोनी संसारी तारक. नसेची निष्ठंक आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना. म्हणून जया सद्गुरु तारू पुढे. मग एक जर गुरु असतील ना, इतरांच्या लेखा माऊलीची दर्जेदार भाषा आहे बरं का. माऊली एवढे मोजून तुकवून घेतले मोती आहे, जैसे मोत्याच्या मापासारखं, सोन्याच्या मापासारखं. इकडं तिकडं होणार नाही, गाजराच्या मापासारखं नाही. 2 गाजरं जास्त टाकली तर ती माळीन म्हणते खाय बाबा, हां ढळू देते तिकडं. तसं नाही. म्हणून भाषा आहे इतरांच्या लेखा कोण करी, इतरांची मोजमाप करण्याची काय गरज आहे. हेच जर तुकोबारेला नाथ महाराजाला म्हणले असते तर बाकीच्याला काय करायचं म्हणले.
पण नाही, इतरांच्या लेखा कोण करी. इतराची मोजदाद करण्याची गरज नाही.